राजकीय पक्षांनी शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या जीवावर राजकारण करून सत्तेचा उपयोग अनेक राजकीय पक्षांनी घेतला। आमदार आणि खासदारांची पगारवाढ त्याचबरोबर पेन्शन वाढीचे प्रश्न 2 मिनिटात सभागृहात सोडवले जातात। मात्र सत्ताधारी आणि विरोधकांना शेतकरी, विद्यार्थी आणि रोजगाराच्या प्रश्नावर बोलायला वेळ भेटत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केलाय। निवडणुका आल्या की शेतकरी, सैनिक, वारकरी आणि लाडकी बहीण, लाडका भाऊ सरकारला आठवतो, असं सांगत पाटील यांनी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून सत्तेत जाण्याचा सरकारचा मनसुबा असल्याची टीका केली। सरकारच्या या कारभाराविरोधात 9 ऑगस्ट क्रांतीदिनी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून आमदार, खासदारांची पेन्शन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रति महिना 25,000 रुपये पेन्शन सुरू करण्यात यावी, तसंच शेतमालावरील निर्यात बंदी रद्द करा, उसाला प्रतिटन 5,000 रुपये भाव द्या, अन्यथा इथेनॉल साखर कारखान्यातील अंतराची अट रद्द करा आणि सर्व कर्ज आणि पाणीपट्टी करातून शेतकऱ्यांना मुक्त करा आदी मागण्या करण्यात येणार आहेत। पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, ज्योतिराम घोडके, डॉक्टर प्रगती चव्हाण, जयश्री सरीकर, प्रकाश वडिंगे, विजय पाटील आदी उपस्थित होते।